पाचोरा तालुक्यातील पहाण येथे मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजनेअंतर्गत कामाचा शुभारंभ महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून 1 मे 2026 रोजी उत्साहात पार पडला। या कामाचे भूमिपूजन पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर, प्रांताधिकारी भूषण आहिरे, तहसीलदार विजय बनसोडे, पोलीस निरीक्षक राहुल पवार तसेच गट विकास अधिकारी तुकाराम मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती। पहाण येथील जिल्हा परिषद शाळेपासून ते नामदेव रामचंद्र पाटील यांच्या शेतापर्यंतचा हा पाणंद रस्ता त्यासाठी प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली। सदर काम राज्य शासनाच्या निधीतून श्री शीतल ग्रुप या कंत्राटदारामार्फत पूर्ण करण्यात येणार आहे। उद्घाटन प्रसंगी आमदार किशोर पाटील यांनी सांगितले की पावसाळ्यात कच्च्या रस्त्यांमुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यास अडचणी येत होत्या। या योजनेमुळे शेतमालाची वाहतूक सुलभ होऊन शेतकऱ्यांची दीर्घकालीन समस्या मार्गी लागेल। जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी संबंधित यंत्रणांना काम दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या। या प्रसंगी उपविभागीय अधिकारी भूषण आहिरे, तहसीलदार, प्रशासनातील अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाच रस्ता शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आला आहे, काय सांगाल आपण? मी पहिल्यांदा राज्याचे मुख्यमंत्री आणि या राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब या दोघांचेही मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री बळीराजा योजना ही मला वाटतं पहिल्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी घोषणा केली की येणाऱ्या 5 वर्षात या महाराष्ट्रातला एकही शेतरस्ता हा शिल्लक राहणार नाही अशा पद्धतीची घोषणा केली आणि त्या घोषणेला खाली न पडू देता या राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेबांनी तात्काळ निर्णय घेऊन एक सुंदर असा नियोजनबद्ध कार्यक्रम या संपूर्ण राज्यामध्ये दिलेला आहे। मी त्यांचं पहिल्यांदा मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो। माझी विनंती आपल्या माध्यमातून फक्त महसूल मंत्री महोदयांना असणार आहे, अर्थात ह्या त्रुट्या महाराष्ट्रात एखादी क्रांतिकारी निर्णय घ्यायचा असेल तर तो तळागाळापर्यंत पोहोचताना काही त्रुट्या आपल्याला आढळतात आणि त्या त्रुट्या आपण जर का त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या तर त्या निश्चितपणे दुरुस्त होतात। त्याच्यातलीच एक त्रुटी म्हणून मी या निमित्तानं माननीय मुख्यमंत्री आणि माननीय महसूल मंत्री महोदयांना विनंती केलेली आहे की हा जो रस्ता आहे हा 22 फुटाचा असावा, तो 32 फुटाचा नसावा। कारण असं आहे की जर तो 22 फुटाचा असेल तरच तो शेत रस्ता आहे, जर 32 फुटाचा असेल तर मग त्याला प्लॅनमध्ये तो रस्ता असला पाहिजे आणि म्हणून 32 फूट देताना अनेक 1-1, 2-2 एकरचे शेतकरी आपल्याला त्या रस्त्यावर पाहायला मिळतात आणि तो 1-2 एकर शेती असलेला व्यक्ती तो 32 फुटाचा रस्ता देताना कुठेतरी मागे पुढे करतो। म्हणून आपल्या माध्यमातून देखील विनंती माननीय मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री महोदयांना मी केलेली आहे। तो 22 फुटाचा जर का केला तर मी आपल्याला खात्री देतो की येणाऱ्या 4-6 महिन्यामध्ये, वर्षभरामध्ये हा पाचोरा आणि भडगाव तालुक्यातला 100% शेतरस्ता हा कंप्लीट झालेला दिसेल। मी सगळ्यात महत्त्वाचं माननीय कलेक्टर साहेब आणि माननीय शिव मॅडम, आपले उपविभागीय अधिकारी आदरणीय आहिरे साहेब, तहसीलदार साहेब, बीडीओ साहेब आणि सर्व इंजिनियर लोकांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी ह्या कामाची टाळाटाळ न करता आम्ही देखील शेतकऱ्याचे पुत्र आहोत असं गृहीत धरून अतिशय तळमळीने मागच्या 2-4 महिन्यापासून या कामाला लागले आणि आज मला वाटतं जळगाव जिल्ह्यात 1 मेचं औचित्य साधून या रस्त्याची मुहूर्तमेळ करण्याची वेळ आमच्यावर आली। ही आपल्याकरता, या क्रांतिकारी निर्णयाकरता आपल्या सगळ्यांचा हा एक अभिमानाची गोष्ट आहे, म्हणून मी त्यांचे देखील आभार मानतो। माझं नाव रविकांत लक्ष्मण पाटील, मी पान गावाचा शेतकरी आहे। आमच्या गावामध्ये पांढरा रस्ते पूर्ण जिल्ह्यामध्ये प्रथम गाव आमचं निवडलं गेलं की इथं रस्त्याचं भूमिपूजन झालं। माननीय कार्यसम्राट आमदार किशोरप्पा पाटील व जिल्हाधिकारी कलेक्टर साहेब हे देखील येऊन आमच्या रस्त्याचं भूमिपूजन झालं आणि या रस्त्यांमुळे आमच्या शेतकऱ्यांना सर्व सुखसुविधा मिळतील। कुठल्याही शेतातलं उत्पन्न घरी आणण्यासाठी, कापूस असेल, ज्वारी असेल, मक्का असेल, कुठलंही पीक घरी आणण्यासाठी भरपूर अडचणी येत होत्या। गाड्या बैलाने असेल किंवा ट्रॅक्टरने काही कुठे कुठे मालची सांडून होत होती, परंतु या रस्त्या होण्यामुळे सांडून होणार नाही आणि अतिशय आम्हाला एकदम सुखसुविधा मिळेल आणि पूर्ण शेतकरी समाधान झालेले आहेत। आप्पासाहेबांमुळे आणि शासनाचे आम्ही आभार मानतो गावाच्या वतीने की आमच्या पांढरा रस्त्याचं काम व्यवस्थित होणार आहे। नमस्कार, मी मंगेश पाटील, पहाण गावाचा रहिवासी आहे आणि आमच्या पानद रस्त्यांचा आज जिल्ह्यात नाही तर पूर्ण राज्यामध्ये आमच्या गावाला पहिला मान मिळाला, याबद्दल आम्हाला खूप अभिमान आहे।
आणि हे सर्व किशोरप्पा यांच्या प्रयत्नामुळे आणि प्रशासनामुळे झालेले आहे. ही समस्या खूप दिवसापासून होती आणि पावसाळ्यात खूप हाल होतात शेतकऱ्यांचे. तर हे जे आज भूमिपूजन झालं हे पाहण गावाच्या विकासाकडे नेणारं एक पुढचं पाऊल आहे. आणि तसेच आम्ही आशा करतो की राहिलेले जे 4-5 रस्ते आहेत ते पण लवकरात लवकर होतील अशी आम्ही प्रशासनाकडे मागणी करतो.